तर काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे। बिहारच्या निकालावर फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली। बिहारमध्ये एनडीएचा रेकॉर्ड ब्रेक विजय झाल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळालेलं आहे। पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेवून आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एनडीएच्या माध्यमातून एक प्रचंड मोठं बहुमत दिलेलं आहे। आता जे काही ट्रेंड्स दिसत आहेत त्याच्यामध्ये कदाचित 2010चा रेकॉर्ड तुटू शकेल अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे की काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोअर त्या ठिकाणी आलेला आहे। राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला, त्याच्यावर त्यांनी यात्रा काढली, त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या, डान्स करून बघितला, पण लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि नितीश कुमारांवरच आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्यासोबतचे पक्ष हे त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत।